Hello everyone, myself Vidya Patil from SN Khade Career Academy Satwe. Today we are going to study English of class 5th. मी विद्या पाटील SN खाडे करिअर अकॅडमीमधून आज तुम्हाला 5वीचा इंग्रजी विषय शिकवणार आहे. From Unit 2, the name of chapter is 9th, that is Try Anti-Wanty Gongle Up from page number 21. पान नंबर 21 वरील युनिट 2 मधील 9वा धडा तो म्हणजे द ट्राय अँटी वॉन्टी गॉंगल अप हा धडा आपण अभ्यासणार आहोत. युनिट 2 मधील 9वा धडा द ट्राय अँटी वॉन्टी गॉंगल अप या धड्यावरील तुम्हाला काही शब्द वहीत लिहिण्यासाठी, त्यांचे वाचन करण्यासाठी तसेच पाठांतर करण्यासाठी सांगितले होते. तसे केले असेल तर हा धडा तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजेल. Let's start the lesson. There's a very funny insect that you do not often spy. असा एक गमतीदार कीटक आहे जो तुम्हाला सहजासहजी दिसत नाही. And it isn't quite a spider and it isn't quite a fly. आणि तो जवळजवळ कोळीही नाही आणि तो जवळजवळ माशीही नाही. It is something like a beetle and a little like a bee. परंतु तो किड्यासारखा आहे आणि तो लहान मधमाशीसारखाही आहे. But nothing like a woolly grub that climbs upon a tree. परंतु तो लोकरीसारखी दिसणारी अळी की जी झाडावर चढते. Its name is quite a hard one. But you will learn it soon, I hope. तिचे नाव फार कठीण आहे, परंतु ते तुम्ही लवकरच शिकाल अशी माझी आशा आहे. So try. Try anti-wanty. Try anti-wanty gongole up. प्रयत्न कर. Try anti-wanty. Try anti-wanty. Try anti-wanty gongole up. Try anti-wanty gongole up. It lives on weeds and wattle gum and has a funny face. तो गवतावर व कुंपणावरील डिंकावर राहतो आणि त्याचा चेहरा गमतीदार आहे. Its appetite is hearty and its manners a disgrace. त्याची भूक मनपूर्वक आणि त्याची रीत लाजिरवाणी आहे. When you first come upon it, you will give you a quite scare. परंतु पहिल्यांदा तुम्ही त्याला पाहाल तर तुम्ही पूर्णपणे घाबरून जाल. But when you look for it again, you find it isn't there. परंतु तुम्ही याला परत पाहाल तर त्यावेळी तो तुम्हाला तिथे दिसणार नाही. And unless you call it softly, it will stay away and mop. तुम्ही त्याला जोपर्यंत हळूवारपणे बोलवत नाही तोपर्यंत तो बाजूला थांबेल व उदास राहील. सो ट्राय. पुन्हा प्रयत्न कर. ट्राय anti-wanty. Try anti-wanty gongole up. Try anti-wanty. Try anti-wanty gongole up. It trembles if you tickle it or tread upon its toes. त्याच्या पायाच्या टोकाला जर तुम्ही स्पर्श केलास किंवा त्याच्यावर पाऊल ठेवल्यास तो थरथर कापतो. It is not an early riser, but it has a snubbish nose. तो लवकर वाढणारा नाही, पण त्याचे नाक नकटे आहे. If you sneer at it or scold it, it will scuttle off in shame.
जेव्हा तुम्ही त्याला टोचून बोलाल किंवा उद्देशेने बोलाल त्यावेळी तो लाजून पळून जाईल. But it purrs and purrs quite proudly if you call it by its name. त्याला त्याच्या नावाने बोलवल्यास तो अभिमानाने व आदर्शदर्शक पर पर असा आवाज करेल. And offer it some sandwiches of sealing wax and soap. त्याला आपण सँडविचमधून वॅक्स आणि साबण हे घालून देऊ. So try anti-wanty, gongolop. But of course you haven't seen it, and I truthfully confess that I haven't seen it either, and I don't know its address. बहुतेक त्याला तुम्ही पाहिलेले नसेल आणि मी खात्रीपूर्वक कबूल करतो की मी त्याला कधीही पाहिलेले नाही व मला त्याचा पत्ताही माहिती नाही. For there isn't such an insect, though there really might have been. म्हणजे तो कबूल करतोय की अशा प्रकारचा कोणताही किडा नाही. If the trees and grass were purple and the sky was bottle green. जर झाडे आणि गवत जांभळ्या रंगाचे होते आणि आकाश हे हिरवेगार होते. It's a little joke of mine which you will forgive, I hope. म्हणजे तो म्हणत आहे की हा एक माझा विनोद होता की जो तुम्ही विसराल अशी मी आशा करतो. ओ ट्राय, पुन्हा प्रयत्न करा. ट्राय anti-wanty gongolop. So this was very interesting chapter, that is try anti-wanty gongolop. Thank you.